नमस्ते, मी गणेश खडकर एज्युकल्चरमध्ये तुमचं स्वागत करतो. आपण करंट अल्गोरिदम ही यूट्यूब सिरीज सुरू केलेली आहे. या सिरीजमध्ये आपण UPSC, MPSC, ग्रुप बी, सी आणि इतर सरळ सेवा परीक्षा याच्यासाठी महत्त्वाचे करंटचे टॉपिक एकदम व्यवस्थितपणे आणि परीक्षेला आवश्यक आहे तेवढाच कंटेंट पाहत आहोत. त्याच सिरीजमधलं आज आपण नवीन लेक्चर घेऊन येत आहोत. त्यामध्ये नुकताच ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. या पुरस्काराच्या अनुषंगानं आपण सर्व माहिती पाहणार आहोत. प्रत्येक परीक्षेला याच्यावर 100% क्वेश्चन असतो. आजपासून मी या सिरीजमध्ये थोडासा बदल करतोय. जर त्या टॉपिक रिलेटेड काही क्वेश्चन विचारलेले असतील, सगळे क्वेश्चन मला जरी घेता नाही आले तरी काही महत्त्वाचे क्वेश्चन मी नक्कीच या सिरीजमध्ये घेणार आहे, जेणेकरून त्या टॉपिकचं महत्त्व तुम्हाला कळावं आणि काय क्वेश्चन विचारत आहेत हेही तुम्हाला लक्षात यावं. म्हणजे तुम्हाला सेल्फ स्टडी करत असाल तरीसुद्धा तुम्हाला त्याचा फायदा होईल. आजच्या पेपरमध्ये मी ज्ञानपीठ पुरस्काराविषयी राज्यसेवा पूर्व परीक्षेमध्ये जे काही क्वेश्चन विचारलेले आहेत ते क्वेश्चन घेतलेले आहेत. साधारण एक 4-5 क्वेश्चन काहीतरी आहेत. पहा, हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015चा क्वेश्चन आहे. 87 नंबरचा क्वेश्चन आहे. तुम्हाला ते पाहता येईल. मी क्वेश्चन लिहिताना वर इयर लिहितो आणि खाली क्वेश्चन नंबर लिहितो. म्हणजे 2015चा 87 नंबरचा क्वेश्चन आहे. पहा, ज्ञानपीठ पुरस्काराची सुरुवात 1961 मध्ये झाली. कोणता वृत्तपत्र गट या पुरस्कारामागे आहे? द इंडियन एक्सप्रेस, द टाइम्स ऑफ इंडिया, हिंदुस्तान टाइम्स आणि द हिंदू. याचं उत्तर सगळ्यांना माहीत असं द टाइम्स ऑफ इंडिया आहे. ठीक आहे, मी फक्त इथं क्वेश्चन दाखवतोय तुम्हाला आणि काय प्रकारचे क्वेश्चन विचारलेले आहेत. म्हणजे आपण तयारी करताना किंवा मी जी तुम्हाला माहिती सांगतोय ती परीक्षेच्या दृष्टीने रिलेव्हंट आहे की नाही हे सगळं बघूनच मी तयार करत असतो. पुन्हा राज्यसेवा पूर्व परीक्षा 2015 एकाच परीक्षेमध्ये 2 क्वेश्चन विचारलेले आहेत. 2015चा हा 98 नंबरचा क्वेश्चन आहे. श्री भालचंद्र नेमाडे यांना हिंदू या प्रख्यात कादंबरीसाठी 2014चा ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे. या कादंबरीत मग त्या कादंबरीविषयी विचारलेला आहे. हिंदूचे सण आणि त्यांचे महत्त्व यांचे वर्णन, हिंदू संस्कृतीचे जगण्याची अप्रतिम कला, नंतर हिंदू धर्माच्या उदयाबाबतचं वर्णन आणि हिंदू संस्कृतीचं वर्णन जगण्याची समृद्ध अडगळ. आता इथं हिंदू कादंबरीविषयी आहे. म्हणजे आपल्याला ज्ञानपीठ विचारलाय 2014चा, म्हणजे एकूणमधला हा 50वा ज्ञानपीठ पुरस्कार आहे. परंतु हा पुरस्कार कशासाठी दिला जातो तर त्या व्यक्तीच्या कोणत्या साहित्यासाठी दिला जातो तेही आपल्याला इथं लक्षात आलेलं आहे. प्रश्न कसा फ्रेम होतोय ते. पुढचा क्वेश्चन राज्यसेवा प्रिलिम 2018चा 74 नंबरचा क्वेश्चन आहे आणि त्यातलं बरोबर काय आहे हे विचारलेलं आहे. प्रत्येकाचं उत्तर मी सांगत नाही, तुम्ही हे पाहून ठेवा फक्त. हा पुरस्कार भारत सरकारद्वारे 1952 पासून प्रायोजित आहे आणि कोण? भारत सरकार विचारलेला आहे. आणि आपल्याला पहा क्वेश्चन रिपीट कसे होतात. इथं म्हटले कोणत्या वृत्तपत्र गटाने आणि 1961ला आयोगानेच विचारलंय ना. म्हणजे प्रिव्हियस इयर क्वेश्चन पाहणं किती गरजेचं आहे तुम्हाला लक्षात येईल. म्हणजे पहिलं स्टेटमेंट चुकीचं असणार आहे. पहिलं स्टेटमेंट चुकीचं असेल तर माझं उत्तर मला आलेलं आहे. फक्त PYQच्या बेसिसवर तुम्हाला हा क्वेश्चन सॉल्व्ह करता येतो. 1982च्या अगोदर लेखकाच्या एका कृतीबद्दल दिला जात होता. आता लेखकाच्या जीवनातील योगदानाबद्दल म्हणजे पूर्ण आयुष्यात त्यांनी साहित्यासाठी काय योगदान दिले त्याच्याविषयी. आणि 2017चा पुरस्कार कृष्ण सोबती यांना दिलेला आहे. 18चा पेपर आहे, 17चा पुरस्कार विचारलेला आपल्याला पाहता येतोय. फक्त या एका वाक्यावरून आणि ते वाक्य कसं चुकीचं आहे हे सुद्धा मला मागच्याच प्रश्नामध्ये सापडलेलं आहे. ठीक आहे, पुढे जाऊयात. हा एक प्रश्न 2021चा आहे. 2021चा 99 नंबरचा प्रश्न आहे. भारतातील साहित्य क्षेत्रातील सर्वोच्च पुरस्कार मानला गेलेला ज्ञानपीठ पुरस्कार कोणातर्फे पुरस्कृत केला जातो? पुन्हा भारत सरकार म्हटलंय. मागच्या प्रश्नामध्ये पुन्हा भारत सरकार म्हटलं होतं, लक्षात ठेवा. महाराष्ट्र सरकार असण्याचं काहीच कारण नाही. भारतीय ज्ञानपीठ या सांस्कृतिक संघटनेने, भारतीय विद्याभवनने, तर भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे दिला जातो. ही संस्था टाइम्स ऑफ इंडिया ह्या वृत्तपत्राद्वारे चालवली जाते. ठीक आहे, अशा प्रकारे साधारण 3-4 क्वेश्चन मी इथं घेतलेले आहेत. ग्रुप बी, सी इतर परीक्षेला क्वेश्चन विचारलेले आहेत. फक्त क्वेश्चन कसे विचारले जाते तर आपण काय करायला पाहिजे हे लक्षात यावं म्हणून आहे. मग आता आपण त्याच्यावरच बोलत बसलो तर खूप जास्त वेळ आपल्याला त्याच्यासाठीच जाईल. मग आता 22 मार्च 2025ला विनोद कुमार शुक्ल यांना
59वा पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार जाहीर झालेला आहे। हा पुरस्कार 2024चा आहे, जाहीर 2025 मध्ये झालेला आहे। कितवा आहे एकूण मधला? 59वा। ते छत्तीसगडमधले पहिले व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार मिळालेला आहे। आता मी इथं मुद्दाम त्यांचं शिक्षण नमूद केलेलं आहे। त्यांचं शिक्षण MSc ॲग्री झालेलं आहे। काही ठिकाणी ते प्रोफेसर म्हणून पण काम केलेलं पाहता येतं आणि ॲग्रीविषयीचे सुद्धा त्यांचे काही पुस्तकं आहेत। त्यांचा जन्म 1937चा आपल्याला पाहता येतो। हिंदी भाषेसाठी त्यांना हा पुरस्कार मिळालेला आहे आणि हिंदी भाषेसाठी पुरस्कार ज्ञानपीठ पुरस्कार एकूण 12 वेळा दिलेला आहे। ही त्यांची 12वी म्हणजे आत्ताची 12वी वेळ आहे। कोणातर्फे दिला जातो? तो भारतीय ज्ञानपीठ या संस्थेतर्फे दिला जातो, आपल्याला इथं पाहिलेला आहे। ठीक आहे। आता मग विनोद कुमार शुक्ल यांचं साहित्य आपल्याला विचारलं जाऊ शकतं। त्या अनुषंगाने आपण त्यांच्या साहित्याची यादी दिलेली आहे। त्यांचं पहिलं साहित्य होतं लगभग जय हिंद 1971ला आलेलं आहे। नंतर दीवार में एक खिडकी रहती थी हे 1999चं त्यांचं साहित्य आहे। त्याच्यासाठी त्यांना साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे। हे पण लक्षात ठेवा, म्हणजे साहित्य अकादमीचा पुरस्कार मिळालेला आहे। नंतर पुढचं आहे नौकर की कमीज, पेड़ पर कमरा, केवल जड़े है, महाविद्यालय हे नावाचं एक त्यांचं साहित्य आहे। अतिरिक्त नहीं, एक पूर्व में बहुत से पूर्व आणि सब कुछ होना बचा रहेगा हे त्यांचं साहित्य आहे। जर आता आपल्याला क्वेश्चनमध्ये त्या भालचंद्र नेमाडे यांच्या पुस्तकाविषयी विचारले तर याच्यावर पण विचारलं जाऊ शकतं। हे आपल्याला एक्सपेक्टेड एरिया आहे, हे तुम्ही करायला पाहिजे। ज्ञानपीठ विषयी या लेक्चर शिवाय तुम्हाला दुसरं काहीही करायची गरज पडणार नाही, एवढं मी काळजी इथं घेण्याचा प्रयत्न केलेला आहे। कोणातर्फे? भारतीय ज्ञानपीठ या संघटनेतर्फे दिला जातो, भारतीय नागरिकाला दिला जातो। लक्षात ठेवा, पहिला कुणाला दिलेला आहे? गोविंद स्वरूप कुरूप हे मल्याळम भाषेतले आहेत। त्यांचा उदकजूल हा नावाचा कविता संग्रह आपल्याला पाहता येतो। पुरस्काराचं स्वरूप काय आहे? 11 लाख रुपये आहे। आतापर्यंत सिंधी भाषा अशी आहे ज्याला हा पुरस्कार देण्यात आलेला नाही। 8व्या परिशिष्टात, आता हा एक प्रश्न आहे आपल्यासाठी, हा VIMP ह्या कॅटेगरीत करा। जे पॉईंट महत्त्वाचे आहेत ते मी तर तुम्हाला सांगतो। हा पुरस्कार कोणत्या भाषेसाठी दिला जातो? 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषा आणि प्लस इंग्रजी अशा एकूण 23 भाषेला दिला जातो। ज्यावेळेस साहित्य अकादमी विचारला जातो, साहित्य अकादमी एकूण 24 भाषेला दिला जातो, त्यात इंग्रजी प्लस राजस्थानी भाषा आहे। ठीक आहे, हा महत्त्वाचा मुद्दा आहे, हा करून ठेवणं गरजेचं आहे। 23 भाषा, 8व्या परिशिष्टातल्या 22 भाषा प्लस इंग्रजी। इंग्रजीला आता एकच पुरस्कार मिळालेला आहे, पुढे तुम्हाला लिस्ट पाहायला मिळेल। 1982 पासून साहित्य क्षेत्रातल्या आजीवन योगदानासाठी त्याच्याविषयीचा प्रश्न पाहिलेला आहे। आतापर्यंत एकूण 65 व्यक्तींना दिलेला आहे। विनोद कुमार शुक्ल यांना 59वा मिळालेला आहे आणि जर व्यक्ती विचारले तर ते 65वे व्यक्ती आहेत, हे लक्षात ठेवा। मग पुरस्कार 59 आणि व्यक्ती 65 कसे, त्याचं कारण पण इथं देऊन ठेवलेलं आहे। या वर्षभरात तो एका वेळी 2 व्यक्तीला दिलेला आहे, 1967, 73, 99, 2006, 9, 23 हे लक्षात ठेवायची गरज नाही, फक्त माहितीसाठी दिलेला आहे। आता पुढचा आपल्याला हा एक प्रश्न विचारण्याचं शक्यता आहे की रिसेंटचे 4 कुठलेही पुरस्कार असू द्या, रिसेंटचे 4 आपण करून ठेवतो। कितवा आहे, कोणत्या वर्षीचा आहे, कोणत्या व्यक्तीला कोणत्या भाषेसाठी दिलेला आहे। ठीक आहे, 56वा पुरस्कार 2021चा नीलमणी फुकन यांना आसामी भाषेसाठी दिलेला आहे। नंतर 57वा पुरस्कार 2022ला दामोदर मावजो यांना दिलेला आहे कोकणी भाषेसाठी। कोकणी भाषेसाठीचा हा दुसरा पुरस्कार आहे। ग्रुप B का C एका परीक्षेपैकी हा प्रश्न विचारला होता। दामोदर मावजी यांना कोणत्या भाषेसाठी आहे आणि त्यावेळेस आयोगाने मराठी हे उत्तर दिलेलं आहे, पण कोकणी आपल्याला पाहता येतं। उपलब्ध पर्यायापैकी मराठी योग्य होता म्हणून त्यांनी मराठी दिलेला आहे। 58वा पुरस्कार 2023चा गुलजार यांना दिलेला आहे। उर्दू भाषेतला हा 5वा पुरस्कार आपल्याला पाहता येतो आणि तोच पुरस्कार दोघांना दिलेला आहे। जगद्गुरू राम भद्राचार्य यांना संस्कृत भाषेसाठी हा पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता येतो। नंतर 59चा जो 2024चा पुरस्कार आहे 25ला जाहीर झालेला आहे, विनोद कुमार शुक्ल यांना हिंदी भाषेसाठी आणि हिंदी भाषेसाठीचा हा 12वा पुरस्कार आहे। इथं सुद्धा आपल्याला एक क्वेश्चन तयार होऊ शकतो। रिसेंटचे 4 पुरस्कार, त्यांचे इयर, व्यक्ती आणि त्यांची भाषा मी देऊन ठेवलेली आहे। मग आता आपल्या भाषेविषयीचं काय आहे, मराठी भाषेला काय काय मिळालेलं आहे, तर मराठी भाषेला एकूण 4 पुरस्कार मिळालेले आहेत। 4 व्यक्ती आहेत ज्यांना ज्ञानपीठ मिळालेलं आहे। पहिला 10वा, एकूण मधला 10वा
पण मराठीतलासाठी पहिला वि स खांडेकर यांना ययाती यासाठी मिळालेला आहे 1974ला. नंतर 23वा वि वा शिरवाळकर म्हणजे कुसुमाग्रज यांना विशाखा या कविता संग्रहासाठी 1987ला मिळालेला आहे. नंतर 39वा विंदा करंदीकर यांना अष्टदर्शने याच्यासाठी 2003ला मिळालेला आहे. आणि 50वा भालचंद्र नेमाडे यांच्या हिंदू या कादंबरीसाठी 2014ला मिळालेला आहे. त्याच्यावरचा क्वेश्चन पण आपण पाहिलेला आहे. हिंदूचं पुढचं उपनाव काय आहे? हिंदू जगण्याची एक समृद्ध अडगळ, हे पण पाहिलेलं आहे. मग कोणत्या भाषेला किती वेळा पुरस्कार देण्यात येतो हे पण आपण पाहिलेलं आहे. हिंदीला सर्वाधिक 12 वेळा पुरस्कार दिलेला आपल्याला पाहता येतो. 2 नंबरला कन्नड आपल्याला पाहता येते आणि मराठी ही एकूण 4 वेळा आपल्याला पाहता येतं. काश्मीरी आणि इंग्रजी भाषेसाठी एकदाच पुरस्कार दिलेला आहे. इथं भाषा उर्दूसाठी 5 वेळा पाहिलेला आहे. बाकी आपण संस्कृत वगैरे सगळंच पाहिलेलं आहे. हे फक्त माहितीसाठी आहे. जर विचारला तर मराठीला 4 वेळा माहीत आहे. सर्वाधिक कोणत्या भाषेसाठी दिलेला आहे तर हिंदी, 2 नंबरला कन्नड भाषा आहे, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. ह्या एकूण याची बेरीज केली तर तुम्हाला 59 भरणार आहे. आता महिलांना ज्ञानपीठ पुरस्काराविषयी काय आहे तर एकूण 8 महिला आपल्याला मिळालेल्या आहेत. आता कृष्ण सोबती यांच्यावर सुद्धा 2018च्या प्रिलिमला क्वेश्चन विचारलेला आहे. तर त्या शेवटच्या महिला आपल्याला पाहता येतात. 2017 नंतर कुठल्याही महिलेला हा पुरस्कार मिळालेला नाही. पण पहिला विचारला जाऊ शकतो. आशापूर्णा देवी 1976ला बांगला भाषेसाठी मिळालेला आपल्याला पाहता येतो. इथं मी तुम्हाला तुमच्या माहितीसाठी एकूण 8 महिला ज्यांना ज्ञानपीठ पुरस्कार त्यांचं वर्ष आणि भाषा हे देऊन ठेवलेलं आहे. ते एकदा तुम्ही स्क्रोल करून ठेवा. ही सगळी PDF तुम्हाला आपल्या एज्युकल्चरच्या टेलिग्राम चॅनलवर मिळून जाईल आणि ती तुम्हाला उपयोगाची येऊ शकते. आता ह्या ज्ञानपीठ पुरस्काराविषयी आहे. काय झालं होतं, या पुरस्काराची रचना कशी झाली. 1943ला वाराणसीमध्ये एक ऑल इंडिया ओरिएंटल कॉन्फरन्स झालेली होती. ती 12वी होती. हे तुमच्यासाठी गरजेचं नाही, फक्त पार्श्वभूमी काय आहे. त्या सभेमध्ये सगळे लोक जे साहित्यिक आहेत, नॉमिनेटेड साहित्यिक, हे शाहू जैन जे आहेत यांच्याकडे गेले आणि भाषेच्या विकासासाठी, एकूण साहित्य कामासाठी काहीतरी आपण करायला पाहिजे, तुम्ही पुढाकार घ्या असं सांगितलं. हे स्वतः साहित्यिक होते. मग त्यांनी पुढाकार घेऊन 1944मध्ये ज्ञानपीठ ही संस्था स्थापन केलेली आहे. संस्था स्थापन 1944ला झालेली आहे. म्हणजे आता त्याला 80 वर्ष पूर्ण झालेले आहे. ठीक आहे. आणि यांनी पुढाकार घेऊन मग तो ज्ञानपीठ हा पुरस्कार सुरू केलेला आहे. यांच्या मालकीचंच ते टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र आपल्याला पाहता येतं. ठीक आहे. शाहू जैन यांचं नाव लक्षात ठेवा आणि त्यांचं टाइम्स ऑफ इंडिया हे वृत्तपत्र आपल्याला पाहता येतं. मग ही ज्ञानपीठ संस्था आहे ती फक्त एक ज्ञानपीठ हाच पुरस्कार देते का तर नाही. ज्ञानपीठ हा साहित्यातला सर्वोच्च पुरस्कार आहे, भारतातला सर्वोच्च पुरस्कार आहे. त्याच्यानंतर ज्ञानगरिमा हा दुसरा पुरस्कार दिले जाते. ज्ञानपीठ एकूण 4 पुरस्कार देते. 4ही पुरस्काराचे नावं मी इथं दिलेले आहेत. ज्ञानपीठ आपण पाहिला. ज्ञानगरिमा हा 2015ला सुरू केलेला पुरस्कार आहे. 75 पेक्षा अधिक वय असणाऱ्या साहित्यिकांना हा दिला जातो. नंतर मूर्तिदेवी, शाहू जैन यांच्या आई ज्या आहेत मूर्तिदेवी यांच्या सन्मानार्थ त्यांनी 1982ला हा पुरस्कार सुरू केलेला आहे. 8व्या अनुसूचीमधल्या 22 भाषेमध्ये हा पुरस्कार दिला जातो आणि पहिला पुरस्कार 1983ला दिलेला आहे. नवलेखन 40 पेक्षा कमी वयाच्या साहित्यिकांसाठी हा 2025 पासून आणि हा पुरस्कार फक्त हिंदी भाषेसाठी दिला जातो, हे लक्षात ठेवा. ठीक आहे. मग ज्ञानपीठ या संस्थेतर्फे एकूण 4 पुरस्कार दिलेले आहेत. या संस्थेच्या वतीनं साहित्याला प्रोत्साहन देण्यासाठी मासिक सुरू केलं तर ज्ञानोदय नावाचं 1949 ते 1970 पर्यंत ते मासिक चाललेलं आहे. मध्ये ते मासिक बंद पडलं होतं. पुन्हा 2013मध्ये नवा ज्ञानोदय या नावाने हे मासिक सुरू झालेलं आपल्याला पाहता येतं. आता आपल्याला 59 विचारला जाऊ शकतो, पण आयोगाचा ट्रेंड पाहता कधी कधी मागच्या वर्षीचा पुरस्कार विचारला जाऊ शकतो. म्हणून मी फक्त प्रिकॉशन म्हणून तुम्हाला 58वे ज्ञानपीठ आहे 2023चे त्यातले 2 व्यक्तीची माहिती दिलेली आहे. याच्यावर काहीतरी क्वेश्चन आला तर आपण रेडी असावत म्हणून. हा पुरस्कार 2 व्यक्तीला दिलेला आहे. एक गुलजार आहेत आणि दुसरे जगद्गुरू रामभद्राचार्य महाराज आपल्याला पाहता येतात. गुलजार यांचं पूर्ण नाव संपूर्ण सिंग कालरा आपल्याला पाहता येतात. अतिशय प्रसिद्ध गीतकार आहेत, चित्रपटाचे दिग्दर्शक आहेत. 1934 मधला त्यांचा जन्म आहे. त्यांना साहित्य अकादमी मिळालेला आहे, पद्मभूषण मिळालेला आहे, दादासाहेब फाळके मिळालेला आहे, 5 राष्ट्रीय पुरस्कार, ऑस्कर, ग्रॅमी, स्लमडॉग मिलेनियर मधलं जे जय हो गाणं आहे त्याच्यासाठी त्यांना मिळालेला आपल्याला पाहता येतो. नंतर जगद्गुरू रामभद्राचार्य हे अंध आहेत.
तरीसुद्धा त्यांना 22 भाषांचं ज्ञान आपल्याला पाहता येतं. त्यांचं मूळ नाव गिरीधर मिश्र आपल्याला पाहता येतं आणि तुळशीपीठाचे ते संस्थापक आहेत. त्यांना 2015चा पद्मविभूषण पुरस्कार दिलेला आहे आणि साहित्य अकादमी पण पुरस्कार मिळालेला आहे. राम जन्मभूमी केसच्या बाबतीत ते एक सहभागी व्यक्ती होते, हेही आपल्याला पाहता येतं. याच्यासाठी मी विचारलं आयोगानं, तर आपण रेडी आहोत. अशा प्रकारे ज्ञानपीठ पुरस्काराविषयी परीक्षेला तुम्हाला काय काय विचारलं जाऊ शकतं हे प्रश्नासहित मी तुम्हाला सांगितलेलं आहे. आपल्या करंट अल्गोरिदम या सिरीजला तुम्ही चांगला रिस्पॉन्स देत आहेत, कमेंट पण करायला लागलात, लाईक पण करायला लागलेला आहात आणि तुमच्या काही सजेशन असतील, प्रतिक्रिया असेल, त्याचं आम्ही नेहमीच स्वागत करतो. तुम्हाला वाटत असेल एखाद्या नवीन मुद्द्यावर व्हिडिओ तयार करावा, तीही तुम्ही आम्हाला सजेस्ट करू शकता. आपण आमच्या बाजूने पूर्ण प्रयत्न करू तुम्हाला ते उपलब्ध करून देण्याचा. आजच्या याच्यामध्ये इथं थांबतो. थँक्यू.